आहे ना ते त्याचं ठेचलं पाहिजे आणि हे सगळं पब्लिकला दाखवलं पाहिजे। काय त्याचं कापून टाका ना, दिसेल तिकडे धरायचे आणि मारायचे ना, बाकी काही नाही। हे आपल्यावरूनच आपण सुधारायला हवं, दुसऱ्यांना कशाला नावं ठेवायला द्यायची, चान्सच द्यायचा नाही ना। पुरुषांची नियत चांगली पाहिजे तर अत्याचार होणार नाही। क्योंकि जो बच्ची छोटी है, जो यूनिफॉर्म पहनी है, जो डॉक्टर है उसने भी अपना यूनिफॉर्म पहनी है। जब लोग वहाँ नहीं सोच रहे हैं तो फिर कपड़े का तो कोई लेन देन है नहीं आज। हो असं झालं आया, आता मग त्या पोरीचं काय, अरे त्या पोरीचं काय, त्याला धरा। सेल्फ डिफेन्स शिकायला पाहिजे सगळ्यांनी। तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये जा, डोळा मारला तर डोळा काढून घेतात, धक्का लागला तर हात कापतायत। तसं या इंडियामध्ये कधी होईल तरच आपल्या या सगळ्या मुली सुरक्षित राहतील ना। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माय महानगर मानिनीमध्ये। सध्या आपण पाहतोय की बदलापूरमधली घटना असेल किंवा कोलकाता प्रकरण असेल, सर्वत्र आपल्याला महिला अत्याचारांच्या घटना वारंवार ऐकायला मिळतात। महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आणि त्याच निमित्ताने आपण आज सामान्य नागरिकांकडून, जनतेकडून जाणून घेणार आहोत की या सर्व घटनांमागची नेमकी कारणं काय आहेत। पुरुषांची नियत चांगली पाहिजे तर अत्याचार होणार नाही। कोणती सत्ता काही करू शकत नाही, सत्तेवाले काय नाही, काही करू शकत नाही। सत्तेवाले सांगतात काय हे असं असं करा म्हणून, बरोबर आहे ना। मग पुरुषांची नियत चांगली पाहिजे। पण मग मुलींना जे होतं आधी की सातच्यात घरात वगैरे, मग हे सध्या सुद्धा सुरू असायला हवं का? जुना काळ आला आहे ना, हा जुना काळ आला। मग पोरांनी कामं नोकऱ्या कशा करायच्या, हे कसं करायचं। मुली नोकरी करतात, दुट्या असतात, कधी पण असतात ना, त्यांची सीप असते, टाईम असतं, मग ते कसं होणार। पुरुषांचीच नियत ही झाली पाहिजे, ती स्वच्छ पाहिजे तर सगळं व्यवस्थित होईल। तर तो जो अटक केलेला अक्षय शिंदे, त्याला नक्की कोणती, म्हणजे अशा व्यक्तीला कोणती शिक्षा? ते आहे ना ते त्याचं ठेचलं पाहिजे आणि हे सगळं पब्लिकला दाखवलं पाहिजे। तेव्हा मीडियावाल्यांनी हे दाखवलं ना का लोकांना पुरुष नीच असतात ना, तेव्हा त्यांना समजतील असं ह्या मुलीवर अत्याचार झाला नाही पाहिजे, म्हणजे आपली परिस्थिती अशी होईल म्हणून त्यांचं ते ठेचून दाखवलं पाहिजे सगळ्यांना। त्याला काय ते वेदना होतात ना त्या दाखवल्या ना, मग ते नालायक पुरुष असतील ना ते असा अत्याचार करणार नाही, असं यांना दाखवलं पाहिजे। हे तुमच्या मीडियावाल्यांनी आहे ना हे त्याला ना ठेचून, तो भाग त्याचा ठेचून तो दाखवायला पाहिजे, तर ती पुरुष सुधारतील। नाही तर ह्याच्यामध्ये नाही, हे असले घाणेरडे नीतीचे असतील ना त्यांच्यामध्येच हे होईल। मुलीवर हे करणं चुकीचं आहे ना, ते मग अशा पुरुषांना हे केलं पाहिजे। आता बघ सगळेच पुरुष तसे नसतात ना, सगळ्यांची नियत तशी नसते ना, मग आपण दोष कोणाला द्यायचा। आणि हे दाखवतात सत्याने असं केलं, ते सत्याने तसं केलं, सत्तेवाले सांगत नाही ना कोणाला करायला। कोणती सत्ता, शिवसेना झालं, भाजप झालं, काँग्रेस झालं, कोणती सत्ता सांगत नाही ना, मग आपण ते उचलून धरतो, मग ते कसं चुकीचं आहे। तो नियतच त्याची खराब आहे तर काय करणार। आणि पोरींसाठी ना शाळेला बायकाच ठेवल्या पाहिजे, मावशीच ठेवली पाहिजे, हे तिथे पुरुष पाहिजेच नाही। हे शाळेने पण थोडीशी काळजी घेतली पाहिजे ना, मग असं हे होणार नाही। सध्या भरपूर कोलकाताचं प्रकरण झालं, बदलापूरचं प्रकरण झालं, तर नेमकं यामागे काय कारण असावं असं तुम्हाला वाटतंय? आणि मुलींनी काही चेंज करायला हवं आहे का, की मुलांमध्येच काही बदल करायला हवे? मुलांमध्येच बदल व्हायला पाहिजे, मुलींनी कधी काही चेंज करू नये, त्या गुन्हेगार नाही आहेत, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट, जो कोणी अत्याचार करतो त्याला चौराह्यामध्ये येऊन त्याला शूट करा किंवा त्याला बायकांनी मिळून मारा। हे लॉकअपमध्ये काय टाकतायत आणि त्यांना भरपूर काय सिक्युरिटी देतात, आणि पोलीसवाले हे विचारतात की तुम्ही त्याचा पुरावा द्या। ती पोरगी काय पुरावा देईल 4 वर्षाची, किती घाणेरडी गोष्ट। आणि काय चाललं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये। तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये जा, डोळा मारला तर डोळा काढून घेतात, धक्का लागला तर हात कापतायत। तसं या इंडियामध्ये कधी होईल तरच आपल्या या सगळ्या मुली सुरक्षित राहतील ना। काय त्या मुलींचा काय गुन्हा आहे, त्यांनी चांगले कपडे घालू नये, आणि चांगले कपडे घातले तरी बोलतात, आपल्याच बायका बोलतात काय कसे ती पॅन्ट नाही, अगं काय म्हणजे काय, ते कधी करणार, आता नाही करणार तर काय, नवऱ्याच्या घरी जाऊन तो पण बोलला की नको धोतर घाल, तर मग कसं होईल। बरोबर है ना, सही है ना। क्योंकि मैं भी एक माँ हूँ, आज मेरे बेटी के साथ में हुआ तो मेरे को कोई देने वाला और कोई मेरे को सपोर्ट करने वाला नहीं है। हो असं झालं आया, आता मग त्या पोरीचं काय, अरे त्या पोरीचं काय, त्याला धरा। आणि आमचं एवढं मोठं शिवाजी पार्क आहे, बिनधास्त त्याला बांधा आणि मारा, त्याला शूट करा। आणि खऱ्या गोष्ट म्हटलं तर हे सगळं आपल्या काय बोलतात त्याला, आपला कायदा जो आहे तो कायदाच नाही आपल्याकडे।
पुरुषांना अरे पुरुषांना काय, अरे काय त्याचं कापून टाका ना. किती झालेत केस, किती बायकांनी असे वस्तू केलेल्या आहेत माहिती आहे. पण मुलींनी हिंमत करा, माझं हे मत आहे. नाही आई मम्मी काय बोलणार आहे, आता माझं कसं होणार आहे, अरे बुलशिट. माझं असं म्हणणं आहे की सध्या मेन ड्रेस कोडचाच प्रॉब्लेम आहे. जे मुलींचे आजकाल जे वापरतात, जे ड्रेसेस घालतात, हे कसे व्यवस्थित दिसले पाहिजे. आणि घरच्यांकडनंसुद्धा ठीक आहे, आजकालच्या मुली फॅशनेबल करतात. तर जे पालक असतात आपले, पालकांनी पण मुलींना सांगितलं पाहिजे की आपले ड्रेस कर, हां ठीक आहे फॅशनेबल राहावं, पण कसं व्यवस्थित ड्रेस पण व्यवस्थित असला पाहिजे. हे एक मुख्य कारण आहे. आणि जे आपण म्हणतो मुली सगळे आजकाल याचं आपले जे संस्कार, हिंदू संस्कृती आहे, हे संस्कार सगळे बाजूला ठेवतात. मॉडर्न संस्कृती येते, बाहेरचे जे लोक येतात, बाहेरच्या देशातले, ती आपली संस्कृती घेतात. पण आपण आपलेच लोक आपली जी संस्कृती आहे ती सोडत आहेत शिक्षणाच्या नावाखाली. आता हे आपण जे बघितलं, आता शास्त्रज्ञ एवढे झाले, त्यांचे बघा साड्या वगैरे घातले, ते पण एवढे शिकलेले आहेत, ते पण म्हणू शकतं. पण त्यांचं बघायला दिसायला तर बघितलं, साड्या व्यवस्थित ड्रेस वगैरे घालतात, त्यांचं पण शिक्षण आहे. पण मग का असं हे होतं? मुलींनी पण तो विचार करायला पाहिजे की बाबा हे जे आहे ते जरा का होतं, असं का होऊ शकतं, तो थोडा आपल्या इकडे बघायला पाहिजे. रात्री अपरात्री जातात, पाट्यांना जातात, नाही गेलं पाहिजे. 7च्या आत घरात, हां 7च्या तेवढं, हां येस 7च्या आत घरात पूर्वी होतं. आत्ता तर ठीक आहे, आता मुंबई गावच्या ठिकाणी आपण म्हटलं 7च्या आत घरात तर योग्य आहे. आत्ता काय होतं, नोकरीच्या निमित्ताने नाही होऊ शकत. ते 7 किंवा 8 किती 10च्या आत, जिथे बाहेरच्या ठिकाणी जातात 2 तासाचा प्रवास असतो, तर हां बाबा 10च्या आत घरात पाहिजे. ते आता 7च्या आत पूर्वीचं ठीक होतं, नोकरीच्या निमित्ताने नाही झालं, पण शक्यतो 7च्या आत झालं आपलं आटपलं की घरी जावं. पण मग पुरुषी मानसिकतेत बदल करायला हवा असं काही वाटतं का? पुरुषी मानसिक आहे, आपणच आपलं ठरव की त्यांची मानसिकता बदलतेच. म्हणजे आपल्यावरूनच आपण सुधारायला हवं. दुसऱ्यांना कशाला नावं ठेवायला द्यायची, चान्सच द्यायचा नाही ना आपण. हां आपणच हे केलं, व्यवस्थित राहिलं तर काय त्यांची मानसिकता बदलेल. असं काही झालं की ज्यांच्यावर रेप होतात, रेप करण्याला ठार मारावा, बाकी काही नाही. याच्यावर दिसेल तिकडे धरायचे आणि मारायचे ना, बाकी काही नाही. आणि मग सध्या ह्याला कारणं काय असू शकतात असं तुम्हाला वाटतं? कारण काय, हे काहीतरी बघतात, जे दाखवतात ते, आणि मग त्यांचं तसं चालू असतं डोकं. त्याच्यावरच कारण आहे ते, कळलं की नाही. मग यासाठी मुलींनी काही करायला हवं असं वाटतं का? मुलींनी बरोबर सेल्फ डिफेन्स शिकायला पाहिजे सगळ्यांनी. मुलींनी सेल्फ डिफेन्सिव्ह राहावं, सतत राहायचं. तो मुझे यही बोलना है कि अगर रेपिस्ट लोग ऐसे कर रहे हैं तो इन लोगों के लिए यही सज़ा है कि उन लोगों को फांसी दे दी जाए. और आपको क्या लगता है कि इसके पीछे क्या कारण हो सकते हैं कि लड़कियां छोटे कपड़े पहनते हैं, वो कुछ कारण हो सकता है? बिल्कुल नहीं, लोगों की सोच ही वैसी है, उससे कपड़े से तो कोई मतलब नहीं है उसका. क्योंकि जो बच्ची छोटी है, जो यूनिफॉर्म पहनी है, जो डॉक्टर है उसने भी अपना यूनिफॉर्म पहनी है. जब लोग वहाँ नहीं सोच रहे हैं तो फिर कपड़े का तो कोई लेन देन है नहीं यहाँ से. महिलांवरती होत असणारे अत्याचार सध्या वाढत चाललेत आणि या वाढत्या अत्याचारांमागची नेमकी कारणं काय हे याबद्दलच्या सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया आता आपण जाणून घेतल्या. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा.